महायोगपीठे तठे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवमारुततुल्यवेगं जितेन्द्रियबुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवान्नरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदं भोजतेजस्पृदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। ओम नमो जी आद्य वेद प्रतिपाद्य, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा। देवा तुचि गणेशु सकलार्थमति प्रकाशु, मने निवृत्तिदासु अवधारी जोजी। आत्मरूप गणेशाचे करिता स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी हा आनंद महोत्सव, भक्ती महोत्सव, भगवंताच्या आळवणीचा हा उपक्रम आजचा दुसरा दिवस आहे। भगवान आणि अर्जुनाच्या संवादातून प्रगट झालेली जी भगवद्गीता आहे, ती संस्कृताची गीता सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम म्हणजे ज्ञानोबा माऊली त्यांनी प्राकृतात केले। त्याचंच नाव गीतेचा अलंकार ज्ञानेश्वरी। आणि त्या ज्ञानेश्वरीचं सप्ताहामधील हे प्रवचन सेवा, आज दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाची सेवा प्रवचन सेवा करण्याचा योग, किंबहुना ज्ञानोबारायांच्या शब्दावर, भगवंताच्या शब्दावर बोलत असताना आपलं हित समोर ठेवून त्या हिताची पूर्तता कोण्या शब्दाने होईल ते शब्दब्रह्म या ठिकाणी आपण चर्चेसाठी घेत असतो। आज भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोकातून सांगतात। भगवद्गीतेचा पहिला श्लोक ज्या ठिकाणी परमार्थाची सुरुवात आहे, अध्यात्माची सुरुवात आहे। माणसाला मी परमार्थ करतोय, मी ज्ञानाच्या गोष्टी बोलतोय, मला परमार्थ कळालेला आहे, अशा प्रकारचा भ्रम असतो। आणि तो भ्रम आपल्यालाच होतो असं नाही। आपला प्रतिनिधी म्हणजे माणसांचा प्रतिनिधी म्हणजे अर्जुन आहे। आणि अर्जुन हे पात्र प्रत्येकाच्या द्विधा मनस्थितीचं ते प्रत्यक्ष पात्र आहे। एक अध्याय बोलून झाला, एक अध्यायापर्यंत मोह उत्पन्न झाला। सगळे बघितले लोक हे सगळे आपले लोक आहेत, कारण दया ही आसक्तीचं रूप घेऊन जीवनामध्ये पदार्पण करते आणि आपल्याला अधर्माला घेऊन जाते। आणि म्हणून अर्जुनानं जी काही पहिल्या अध्यायाच्या अंतिम काही श्लोकामध्ये अर्जुन बोलत असताना असा म्हणतो, सांगा या युद्धामध्ये जर चांगले क्षत्रिय जे वीर आहेत, ज्यांच्या बाहुबलानं धार्मिक उपक्रम आणि धार्मिक कृत्य, धार्मिकता जिवंत आहे, अशी जर माणसं हे थोर थोर भीष्मासारख्या, द्रोणाचार्यासारखी, कृपाचार्यासारखी अशी धुरंधर मंडळी जर या ठिकाणी करण्यासारखी युद्धामध्ये मारली तर काय होईल? स्त्रिया विधवा होतील आणि अशा विधवा झालेल्या स्त्रिया ह्या वर्णसंकराला प्राप्त होतील आणि अधर्म वाढेल। पिंडदान कोण करेल? मग सगळं अशा अनाचाराला कारण होईल हे युद्ध। सरळ सामान्य बुद्धीनं पाहिलं तर आपल्याला खरंच वाटतं ना ते कुठं खोटं आहे ते। कितीही बुद्धी लावली तर हे आपलीच परिस्थिती आहे। आणि म्हणून
बऱ्याच नीतीच्या धर्माच्या गोष्टी आणि अर्जुन भगवंताला बोलतात आणि त्या बोलल्या गेलेल्या ज्ञानाच्या नीतीच्या धर्माच्या गोष्टीला अनुसरून भगवान ज्या ठिकाणी परमार्थाची सुरुवात करतो त्या पहिल्या श्लोकामध्ये म्हणजे दुसऱ्या अध्यायाचा 11वा श्लोक तिथून भगवद्गीता सुरू होते. भगवान म्हणतात भगवान उवाच असोचनन्वसोचस्त्वं प्रज्ञावादांश भाससे गतासुंच नानुशोचयन्ति पंडिताः. म्हणून पंडिताः न सोच. अर्जुन बोलत असताना बोलतो शहाण्यासारखा पण कृती वेड्यासारखी आहे म्हणतात. म्हणून माणसं बरेचसे बोलताना शहाण्यासारखे दिसतात. होय ना, बरेचशी शहाण्यासारखी माणसं बोलतात. असं त्यांचं की आपण बोलणं ऐकलं की असं वाटतं की सगळा परमार्थ त्यांना कळालेला आहे. परंतु मोठे बाबा पांडुरंग बाबा म्हणायचे घुले बाबा 2 तास बुवा काय बोलतो ह्यापेक्षा 22 तास काय करतो ते तुम्ही बघा पुन्हा त्याच्यावरचं ठरवा त्याच्याविषयी मत. आणि हे थोरा मोठ्यांचे प्रत्यक्ष आलेले अनुभव असतात ते. आणि म्हणून आपण 2 तासात त्यांना त्यांच्याबद्दल आपला अभिप्राय काय ठरवणार. आणि म्हणून आपण कुणाबद्दल काही निषेधात्मक बोलायचंच नाही. म्हणून तुकोबारांनी मधली वाट सांगितली आपल्याला वेचिते वचन जेने राहे समाधान. कोण काय बोलते असू जा, कोण बोलणार आपल्याला पाहिजे नाही, काय बोलतो आणि आपल्याला उपयोगाचं किती आहे ते तेवढं उचलायचं. कारण या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. चैतन्याचाच ध्वनी तो शब्दरूपानं आपल्यापर्यंत येत असतो. म्हणून त्या शब्दब्रह्माशी आपण तादात्म्य केलं पाहिजे. भगवान अर्जुन हा प्रत्येक जीव आहे. कळालं मला असं प्रत्येकाला वाटतं. कारण मला कळत नाही असं म्हणणारा मला बहुतेक माझ्या उभ्या जीवनात भेटला नाही. आणि मला कळत नाही माझं चुकतंय हे ज्याला कळालं त्याला त्याचं जीवन सुधारवता येतं. त्याला सगळंच कळालं. कारण माझं चुकतंय, मी अज्ञानी आहे असा ज्याचा बुद्धीचा निश्चय झाला तो ज्ञानी झाला. त्याची ज्ञानाची सुरुवात झाली. आणि मला सगळं कळालं म्हणाला की तो अज्ञानाला प्राप्त झाला. ही उलटी गत आहे. भगवान अर्जुनाला म्हणतात आतापर्यंत लोक सांगत आले की हे एका परमपुरुषाच्या मंगलमय विधानानं ह्या सर्व सृष्टीतली सर्व कार्य होतात. तिथं कुणाचं काही चालत नाही. आपोआप पाऊस पडतो, आपोआप थंडी येते, आपोआपच उष्णता वाढते. आपण कुठं जाळ घालतो का? ते एवढी उष्णता वाढवावी, सगळं वाळवावं, जमीन वाळवली पाहिजे. कारण आपल्याला माहित आहे जमीन जर तळली नाही तर ती निर्जीव होते. पण ह्या जमिनीला उष्णता किंवा ऊब द्यावी लागते. हे कुणाचं नियोजन आहे? एखाद्या गावाला पाण्याची जर सोय करायची असेल किती खर्च लागतो. सरकार बेजार होतं. लातूरला रेल्वेनं पाणी आणावं लागलं. पण उगाच थोडं पाऊस आपल्या गावामध्ये येतं, ते पाऊस तरी इथलं नाही. हजारो किलोमीटर असलेल्या समुद्रावरचं पाणी इथपर्यंत कोणत्या पाईपलाईननं आणलंय? ते कुठं पाईपलाईन आहे त्याचं फिल्टर कुठं बसवलंय? कारण समुद्राचं पाणी पिण्याजोगं नाही. पण आपल्या गावातल्या नळाला येणारं पाणी पिण्याजोगं. हापसा पडला की येतं विहिरीला येणारं, ते विहिरीला किंवा आपल्या नळाला येणारं पाणी समुद्राचंच आहे. फक्त त्याचं शुद्धीकरण कुठंतरी करून भगवान तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत पाठवतात. जमिनीच्या पोटामध्ये असलेला रस अन्नरूपानं अनेक वनस्पतीतून त्या फळातून आपल्या शरीरापर्यंत येतो. आणि त्या पृथ्वीतला रस आपल्या शरीरात जाऊन हाड मांस 7 प्रकारचे धातू होतात. आणि या शरीरात पुन्हा चैतन्य स्वतःमध्ये अधिष्ठित होऊन आपल्याला बोलायला होतं. आपल्याला माहित नाही आपण नेमकं कोण आहेत. आपली मी म्हणून जी कल्पना आहे ती कल्पना नेमकी काय आहे हे न कळल्यामुळे तो अज्ञान आहे. ती जर एकदा कळालं की तो प्रज्ञावान होतो. प्रज्ञा म्हणजे काय? ज्याला मी कळाला की सगळं कळलं जगात.
ज्ञानोबाराय म्हणतात नाही का ठिकाणी, आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आणि कळण्याच्या गावाला आलोय आपण. हे देहरूपी गाव आहे. या गावाचं क्षणभर सुद्धा आपल्याला भरवसा नाही, तरी सुद्धा माणूस बिनधास्त असतो, निवांत असतो. ही तर खरी मोठी मौज आहे. हे करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं, सगळं असतं आपल्याला. अर्जुनाला म्हणतात, अरे तूच काही धर्म चालवतोस का? तू मारल्यानंतरच हे मरतात का? आणि तू जर सोडले चिरंजीव होतील का हे सगळे लोक? मग मारण्याचं आणि जन्मवण्याचं काम तुझ्याकडेच आहे वाटतं, सगळं तूच आहेस. म्हणून ज्या गोष्टी मंगलमय विधानानं भगवंताच्या कायद्यानं ठरवून दिल्याप्रमाणे घडत असतात. आपण जरी झोपलो असलो तरी मृत्यू आपोआपच आपल्याला दररोज मारत असतो. कालच्यापर्यंत आपण मरून गेलो. किती दिवस आपल्या आयुष्यातली गणा, 40 वर्षे 50 वर्षे झाली तर 50 वर्ष आपण मरून गेलो. आणि प्रत्येक क्षणाला मरत असतो आपण. आपल्याला वाटतं आम्ही आणखीन 10 वर्षाला, 20 वर्षाला, 25 वर्षाला, 50 वर्षाला म्हातार झाल्यास मरू. रोज प्रत्येक श्वासागणीच मरत असतो. आणि त्या मृत्यूलाच आपण जगणंच म्हणतो. हीच तर या मृत्यूलकेचं उपराट आहे. दररोजच्या मृत्यूचा अनुभव जो घेत नाही तो भ्रमात आहे. त्याला प्रज्ञावादांश भाससे म्हणतात भगवान श्रीकृष्ण. शहाण्यासारखं बोलतो पण माहीत काही नाही. तू जाणता तरी म्हणविसी, परी नेनिविते न सोडीसी. आणि शिकू म्हणू तरी बोलसी भोसाल नीती. माणसं कुणालाही सांगायला जा बरं, ते म्हणते मला सगळं माहीत आहे. मग सगळ्याला माहीत आहे तर माहीत करून द्यायची ही जी प्रक्रिया आहे, कीर्तन प्रवचन सगळ्या ज्या ज्या गोष्टी आहेत ती एकमेकाला सांगणंच आहे ना. आपण महाराजांना बोलवतो, कीर्तनकार प्रवचनकार असतील, दूर दूरहून ते अभ्यास केलेली माणसं असतात, त्यांना बोलवतो. बहुतांशी मला असं वाटतं बघा माझ्या जीवनामध्ये की श्रोत्यांना महाराजांना जे म्हणायचं ते बहुतांशी माहीत असते. 90% तर माहीत असते, 10% नवीन एखाद्या वेळेस असेल. मग अशी गडबड का होते? आपण माहीत असलेलं जे काही आहे ना ते आपल्या उपयोगाला आणत नाहीत. माहीत जी आपली माहिती आहे त्याचा आदर करत नाहीत. खोटं बोलणं पाप आहे हे माहीत आहे, परंतु स्वार्थापोटी लोलुपतेपोटी आपण खोटं बोलून जातो. आणि आपल्याला लक्षात येतं की आपण खोटं बोललोय. मग निवंत बसल्यानंतर सगळेच लोक खोटं बोलले येताना आपणच एकटे बोलायला आपल्याला माफ करून टाकतो आपण आपल्या. परंतु आपल्या प्रत्येक कर्माची नोंद होत असते, ते कुठेच जात नाहीत. प्रत्येक कर्म रेकॉर्ड होतं महाराज. प्रत्येक छोट्या मोठ्या कर्माची नोंद होते. तुम्ही म्हणाल बाहेरच्याच होते का? बाहेरच्या नाही, अंतरंग असल्या सुद्धा. कारण कर्माचे 3 ठिकाणं आहेत, त्याच्यातून कर्म जन्माला येतं. कायेनं, वाचेनं आणि मनानं. कायेनं शरीरानं आपण जे पुण्य पाप करतो, वाचेनं बोलून आपण जे बोलतो, कारण असैद्धांतिक बोलल्यानंतर पाप होतं. जे अशास्त्राला म्हणजे शास्त्रविरुद्ध जेव्हा आपण बोलतो तेव्हा पाप होतं. असत्य जेव्हा बोलतो तेव्हा पाप होतं. आता असत्य काय आहे? या जगातलं सगळंच असत्य आहे. कारण मी म्हणत नाही, ज्ञानोबाराय सांगतात, येर मध्ये जे प्रतिभासे. कुठं मध्ये? जन्म आणि मृत्यूच्या मधात. ते निद्रिता स्वप्न जैसे. आणि स्वप्नातली गोष्ट खरी असते का? मग आपलं सगळं बोलणंही खोटं, सगळंच खोटं. पण सत्य काय आहे? सत्य परमात्मा आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठल भगवान. आणि म्हणून भगवंताच्या संबंधानं जेवढं काही बोललं गेलं आहे, बोललं जाणार आहे आणि बोलत आहे ते सत्य आहे. आणि म्हणून व्यवहारापुरतं ठीक आहे. व्यवहार काय आहे? व्यवहारिक सत्तेला प्रतिभाषिक सत्ता म्हणतात. आहे वेगळं पण दिसतं वेगळं. आणि व्यवहार चालवायचा म्हणून चालवायचा असतो. आपल्याला वाटतं आपण चालवतो, अजिबात नाही. मी अगोदरच बोलून गेलो की ती एक मंगलमय विधान भगवंतानं करून ठेवलंय. मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राणू हले.
जो जगा ते चाळविता. हे त्यांची आज्ञा आहे, त्यांना एक कायदा करून ठेवला या जगतामध्ये आणि त्याच्या मनावर आहे. आणि हे ज्यानं विसरलं आणि मला सगळं कळालं असं ज्याला वाटतं, त्याचं प्रतिनिधित्व या ठिकाणी या अर्जुनाचं आहे. तुम्ही आम्ही सगळे अर्जुन आहात. आणि शास्त्राद्वारे आम्हाला भगवंत आपल्या निज स्वरूपाची किंबहुना आपल्या माहेरची आठवण करून देतात की जिथून आपण वेगळे झालो आहे. आणि त्याच्यासाठी परमार्थाची सुरुवात करत असताना अगोदर आपल्याला कळालं पाहिजे की मी नेमकं कोण आहे, काय करतोय, माझ्या प्रत्येक कृतीतून नेमकं काय जन्माला येतंय. या देहाला किंवा प्रत्येक जो देह ज्या ज्या योनीमध्ये आपल्याला प्राप्त होतो तो देह असत्य आहे, पण असत्याला आपण पकडून जेव्हा आपण कर्म करतो त्यावेळेस त्याद्वारे जे त्या कर्माचा अधिकारी कर्ता म्हणून जेव्हा आपण कर्म करतो त्यावेळेस त्या कर्त्याद्वारे निर्माण झालेले जेवढे कर्म आहेत, कोणते कायेनं वाचेनं मनानं, त्या सर्व कर्माचा पाप पुण्यात्मक बोजा त्या कर्त्याच्या डोक्यावर बसतो गटुडं होऊन. आणि म्हणून बहुतांशी कर्मयोगाचं जे रहस्य आहे ते रहस्य न कळाल्यामुळं आणि कर्मानंच आपण शिल्लक राहतो. कर्मच हे आपलं बीज आहे अनंत जन्माचं. कर्म हे बीज कसं आहे ज्ञानोबाराय सांगतात, एक कर्म पूर्ण करत असताना अनंत कर्माला जन्म देतं आणि मग ते कर्म असत कर्म होते. कारण कर्म हे असतच आहे, मुळात कर्म असत आहे, पण ते सत्कर्म आपण म्हणतो. ते सत्कर्म कसं होईल तर ज्या सत्याला आपण यथार्थ रूपानं अनुभवजन्य म्हणजे विज्ञानासहित ज्ञानाला, आता शब्दानं जे ब्रह्म आहे, शब्द ब्रह्म आहे, जे ज्ञान जी भावरूप असलेला परमात्मा शब्दात येतो, तो भावरूप परमात्मा जेव्हा त्याचं विज्ञान होतं, जेव्हा अनुभव होतो त्याचा, आणि तो अनुभव दुसऱ्याला सांगता येत नाही. कारण श्रुतीशास्त्र जेवढे बोलके होते ना, वेद सगळ्यात बोलका आहे, तो सुद्धा मौन लावला. म्हणजे अनिर्वाच्य आहे, फक्त अनुभव करता येतो. आईच्या प्रेमाची मोजपट्टी जगामध्ये कुणालाच लावता येत नाही. अशा काही अनिर्वाच्य गोष्टी आहेत. सुगंध असलेल्या फुलातला काय सांगणार आपण, त्याची मोजपट्टी लावता येत नाही. जसे एखाद्या फुलामध्ये असलेला सुगंध कसा आहे म्हणून सांगायला दुसऱ्याला सांगता येत नाही, तसं परमात्मा जेव्हा त्याचं विज्ञान होतं साधकाच्या जीवनामध्ये तेव्हा त्याला बोलता येत नाही. गोड लागे परी सांगताची नाही, बैसे मिठीसे आवडीची. म्हणून त्या परमतत्वाचा जेव्हा अनुभव होतो, विज्ञान होतं, तेव्हा त्याच्याबद्दल जेवढे शब्द बोलले ते सगळे असत्य ठरलेत. आणि म्हणून शेवटी सांगितलं जातं, त्याचा अनुभव घ्यायची विधी सांगितली 6व्या अध्यायामध्ये. क्षणे क्षणे उपरमेद बुद्ध्या धृती गृहीतयात्मसंस्थं मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. जे आपल्या बुद्धीचं कारण, बुद्धीची सूक्ष्मता आहे, धारणाशक्ती आहे, मेधाशक्ती आहे, या दोन्हीच्या पैल असलेलं जे तत्व ते त्याचा जर विज्ञान करून घ्यायचं असेल तर ही धारणा आणि मेधाशक्ती आत्म्याच्या ठिकाणी विलीन झाली पाहिजे. आत्मसंस्थं मन कृत्वा आणि किंचिदपि न चिंतयेत. जे जागृती सुषुप्ती म्हणले, किंवा सुषुप्तीमध्ये प्रत्येकाला सगळ्याला आपल्याला अनुभव येतो की आपण झोपतो तेव्हा आपलं पद प्रतिष्ठा, नाव, लौकिकता, धन, संपत्ती, मी पुरुष आहे की स्त्री आहे, कुणाला काय भान नसतं. ज्यावेळेस आपण गाढ सुषुप्तीत जातो त्यावेळेस त्या तत्वाचा अनुभव होतो. फक्त आपल्याला कोणी उठवलं तर आपण म्हणतो फार मस्त झोपली, झोप झाली, काहीच कळलं नाही. वेदांत शास्त्रकार सांगतात की काहीच कळालं नाही हे कुणाला कळालं. कारण एखाद्या घरात माणूस नाही हे कळण्यासाठी सुद्धा कुणी तर लागेल की नाही. म्हणून आपल्या शून्यवादाचं खंडन ह्याच्यातच रहस्य आहे. शून्य आहे बाबा, पण शून्य आहे हे कुणाला कळालं.
म्हणून ज्याला कळालं ते परमात्मा तिथं आहे आणि त्याचा यथार्थ अनुभव आल्यानंतर प्रज्ञा वादांश भाससे, खरं ज्ञानात स्थित होऊन आपलं भाषण होतं. परंतु अर्जुन जेव्हा असा बोलतो की हे सगळं जे आहे, मी जर युद्ध केलं तर सगळं अधर्म होणार आहे, त्यापेक्षा गुहा बंद झाल्या नाहीत, झाडांना फळं लागणं बंद झालं नाही, नदी पाणी पाजवण्याचं बंद केलं नाही, मी नदीचं पाणी पेईन, गुहेत राहीन आणि झाडाचे फळं खाऊन तुमच्या चरणाचं चिंतन करीत करीत माझ्या मानव जीवनाची यात्रा मी संपन्न करीन. आता ह्याच्यात फार मोठं रहस्य आहे. ज्या प्रतिपक्षातील दुर्योधन आदी चांडाळांनी आपल्या पत्नीचं वस्त्रहरण केलं, राजाहून पतच्युत करून अज्ञातवासात पाठवून दिलं, अनेक षड्यंत्र केली, जाळण्याचा प्रयत्न केला, मारण्याचा. पण अर्जुनाच्या प्रत्यक्ष जेव्हा समोर ते युद्धासाठी उभा राहिले, अर्जुन हा सर्वसामान्य माणूस नाही, तो नररूपात असलेला नारायण आहे. कारण ज्याला समजून सांगण्यासाठी किंबहुना ज्याचं सारथ्य पण करण्यासाठी जगाचा जो मालक आहे, परमात्मा आहे, ती भगवंत, त्याच्या सेवेसाठी तिथं येतो म्हणजे की सर्वसामान्य आहे का, ज्यांच्या स्वप्नात सुद्धा येत नाही असा परमात्मा आहे. आणि म्हणून त्यांच्या संवादातून आम्हाला जीवनाचं दर्शन होतं, आम्हाला यथार्थ बुद्धी प्राप्त होत असते. आणि ते कळवून घेण्यासाठी भगवंत अर्जुन रूपानं सर्वांना तुम्हाला आम्हाला सांगतात, असोच नन्व सोचस्त्वम प्रज्ञावादांश भाससे गतासूंच नानु सोचयन्ति पंडिता. पंडिता बुधा असे शब्द शहाणी माणसं ज्यांची प्रज्ञेमध्ये स्थिती झाली, प्रज्ञेमध्ये म्हणजे ज्ञानामध्ये जो स्थित झालेला आहे, ज्ञानी नाही, ज्ञानी हा ज्ञानाचा भोग आहे. कारण ज्याची ज्ञान स्वरूपता आहे हे ज्याला लक्षात आलं, आपणची ज्ञान स्वरूप आहे. ज्ञानोबा म्हणतात, ऋषी मंडळी कळालं मला म्हणून बोलत असते, पण ज्याला कळालं त्याला सांगता येत नाही, हे एक रहस्य आहे याच्यातलं. वेदांतामध्ये खूप अनेक युक्तिप्रयुक्तीने हा विषय समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण सर्व इंद्रियाचा ज्या ठिकाणी न्यास होतो, कारण इंद्रियातीत वस्तू आहे, ती इंद्रियांना गोचर होत नाही, जिथं वृत्ती निवृत्त होते. आणि निवृत्त वृत्तीमध्ये ज्याची स्थिती होऊन जेव्हा निवृत्त झालेल्या वृत्तीमध्ये कुठलेही इंद्रिय नाहीत, ना स्थूल आहेत ना सूक्ष्म आहेत, आणि जर इंद्रिय नसतील, वागेंद्रिय नसेल, तर तिथं अनुभवही नाही आणि सांगण्याचे शब्दही नाहीत. कुणाला कळेल मग? त्याला कळालंच नाही ना. आणि हे महात्म्यांचं फार मोठं रहस्य आहे. कळून जेव्हा त्यांनी वाणी धारण केली, ते केवळ जग उपकारासाठी आहे. कारण बुडत हे जन न देखवे डोळा, आणि तेही संपूर्ण बोलता येत नाही, सर्व सांगता येत नाही. निर्देश आहे. त्या झाडावरून तो चंद्र, त्या लिंबाच्या झाडावरचा चंद्र, लिंबाच्या झाडावर चंद्र नसतो, फक्त त्या लिंबाच्या झाडाची खून आहे. पण सांगत असताना जसं त्या निर्देश केला जातो, तसं वेद, उपनिषद, पुराण, शास्त्र, श्रुती, स्मृती सगळ्या ज्या काही बोलल्यात आहेत, जेवढे तोंडाळ आहेत ज्ञानोबाराच्या भाषेत, जेवढे बोलके आहेत, त्यांनी फक्त निर्देश केलेला आहे. आणि त्या निर्देशाद्वारे, आणि तुम्हाला आणखीन एक रहस्याचं तुम्ही चिंतन करणारे आहात, तुम्हाला लक्षात आलं असेल, दादा जेवढं बोललं ना सगळ्या परमार्थातून, जेवढं वेदात सुद्धा, ती वस्तू प्रत्यक्ष सगळ्याच्या अनुभवात आहे, सगळ्यापाशी आहे. अज्ञानात अज्ञान माणूस असू द्या, त्याच्यापाशी ती वस्तू आहे. त्याचा जो मी आहे तोच आहे. कारण ज्ञानोबा ते सांगतात, सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, नित्य बुद्धी स्मुरे अहर्निशी. ती वस्तुगामी जी अहर्निशी नित्य प्रत्येकाला वाटतं मी कोणीतरी आहे, कोणीतरी आहे. आणि मी कोणीतरी आहे ज्याचं जातं त्याच्या जीवनाचा कळस होतो, त्याला करण्याचं काही राहत नाही. यम लब्ध्वा चापरम लाभम न मन्यते अधिकम तथा, अशी त्याची प्राप्ती होते. आणि तेव्हा मग सगळ्या ज्या काही
प्रज्ञेच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या निवृत्त झालेल्या असतात. आणि मग एक मौनाची भाषा कळायला लागते महाराज. ज्याला मौनाची भाषा कळते ना त्याला सगळं कळालेलं असतं. आणि भगवंताची सुद्धा स्तुती ज्ञानोबाराय म्हणतात, न बोलणे हे तुझी स्तुती. मौनानेच देवाची स्तुती केली जाते. देव बोलका करत असतो. तुम्ही तुमच्या भागवत पुराणामध्ये तो ध्रुव, त्याला जेव्हा भगवंत भेट देतात तेव्हा तो नुसता पाहत असतो त्यांच्याकडे. जेव्हा जेव्हा ज्या बी भक्तांना जीवनामध्ये प्रत्यक्ष भगवंताचं विज्ञान झालं तेव्हा त्याला काही बोलता येत नव्हतं. भगवंतानंच बोलकं केलं. भगवंतानं बोलकं केलं म्हणजे काय? हे सगळं परमात्म्याचं उगं त्याचा खेळ आहे. आणि त्याचा खेळ कळाला की मग खेळात आऊट होत नाही माणूस. म्हणून ऐसे जाणोनी खेळ खेळे रे, नामदेवराय म्हणतात की असं खेळ खेळायचंय. आपण ते खेळाचं जी व्यवस्थितपणे त्याचं जे रहस्य आहे ते समजून न घेतल्यामुळं आपण पुन्हा पुन्हा आऊट होतो. डावात येतून आऊट होतो. परंतु हा शेवटचा डाव आहे मनुष्य देहाचा. कारण येथून आऊट झाल्यास पुन्हा या डावात नाही, त्याला बाहेरच आहे ते. मग किती दिवस सांगता येत नाही. म्हणून दिवस मावळण्याच्या अगोदर समजून घेतलं पाहिजे. दिवस असतं म्हणाला बरेच लोक झालं थोडका राहिला. महाराज किती टाइम झालाय बघा, थोडकाच राहिला असं झालंय. म्हणून कुणाला समजून सांगावं? ज्या साधकानं आपलं जीवन प्रत्यक्ष समोर ठेवून परमार्थाची साधना केली. मी सांगत नाही, मी मला समजून सांगत असतो. असं ज्याला वाटतंय त्याला कदाचित कधीतरी भगवंत, कारण अंतरीची घेतो गोडी. आपण बोलून बोलून जगाला फसवू शकतो, पण आपण ज्या ठिकाणी फसतो तिथं कुणी काढत नाही. आणि अंतरंगाचा ठाव घेत असतो परमात्मा. अंतरंगात काय चाललंय जगाला जरी नसलं कळलं तर दोन माणसाला कळत असतं, जो बोलतो त्याला आणि त्याचा साक्षी असलेला परमात्म्याला. मग ह्या दोघांचंच काम आहे ना तिकडे. पुन्हा तिसरी माणसं कोण येणार इथे? आणि म्हणून उदाहरण घ्या ना, आपण शेतकरी आहेत, शेतामध्ये काही काम आहे, खुरपणी आहे, 10-5 माणसं आहेत आपल्या शेतामध्ये कामाला. आणि कामाला माणसं लागल्यानंतर पाठीमागं काठी घेऊन जर एखादा मालक उभा राहिला तर खुरपत असताना तणावर कोणी माती घालत नाही ना. आपला अनुभव आहे, आपण लक्ष असतं ना की कुठं काय चाललंय. एखादी कठीण एखाद्या हराळीचं ठोंब लागलं की बरीचशी मंडळी अशी वरी माती घालून निघून जाते. तेवढं कुठं खिसत बस. पण मालक महाग असल्यास मग बघालेत बरोबर काम होतं. तसं पारमार्थिक साधकानं माझ्या प्रत्येक कृतीचा साक्षी परमात्मा आहे. म्हणून मालक उभा आहेत, मी कसं चुकीचं वागू एवढं जरी कळालं तरी बस झाला, आपला परमार्थ शिकला जातो. आणि म्हणून अर्जुनाला सांगतात, रे बाबा जात्यांदा लागे पिशे. जसा एखादा जन्मजात आंधळा माणूस आहे आणि त्याला वेड लागलं, मग तेच सैरा धावे जैसे तुझे शहाणपण तैसे दिसत असे. माणसं देवाला काही कळत नाही, लोकाला कळत नाही. अरे लोकाला जाऊ दे, कळू दे, पण तुला तर कळतं ना. म्हणून तुला कळण्याची जी प्रभा आहे, प्रकाश आहे, तोच परमात्म्याचा आहे. आणि सुटणार कुठून? मग प्रत्येक कर्म परमार्थिक साधना भगवंताला जेव्हा साक्षी करून आपण कर्म करतो आणि त्याच्या इच्छेमध्ये इच्छा आपली घालून आपण जेव्हा कर्म करतो तेव्हा प्रत्येक कर्म हे आपल्या कर्माच्या निवृत्तीसाठी होतं. हे कर्माचं रहस्य दादा. कर्म सत्य होण्यासाठी सत्य वस्तूचं ज्ञान जेव्हा ज्याला झालं आणि त्याच्याद्वारे केलेलं कर्म मग ते जगाला संहार करणारं जरी असेल तरी ते सत्कर्म होतं. म्हणून अर्जुनाला जेव्हा स्मृती उदय झालाय, काय होतं? वस्तू कुठून येत नाही, नवीन आणायची नाही, बनवायची नाही, काय नाही. जी जवळ वस्तू आहे त्याचा फक्त स्मृती येते. आता इथं अस्वच्छानन्व स्वच्छत्वम असलं तरी शेवटी त्याला विचारलं जातं, रे बाबा तुला कळालं का काय बोलावं काय बोलू नये? ते म्हणले कळालं महाराज. काय कळालं? स्मृती आली मला, हो मी कोण आहे हे स्मृती आली. आता दुर्योधनच काय, युधिष्ठिर जरी समोर आला आणि भीम जरी आला आणि मारा म्हणलं तर मारतो म्हणला, कारण मी मारणारा नाहीच ना. हे सगळं आपोआपच एका विधानानं होत राहत असतं. आपण त्यामध्ये निमित्त आपल्याला परमात्मा बनवतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे अहोभाग्य आहे. आपण ह्या शृंखलेत अडकलो फक्त कर्मानी,
आणि कर्म सत्य होण्यासाठी सत्य वस्तूचं ज्ञान होणं आवश्यक आहे. पण माणसं बोलत असताना शहाण्यासारखे दिसतात, कर्म करताना त्यांचा शहाणपणा बाजूला राहत. म्हणून प्रज्ञावादांश भाससे, तू आपण पे तरी नेनसे आणि या कौरवा ते सचू पहासे. हा बहु विस्मय आम्हाशी पुढतं पुढते. आम्हाला विस्मय वाटतो, कारण स्वतःबद्दल कोणीच विचार करत नाही. प्रत्येक माणूस दुसऱ्याबद्दलच विचार करतो. फलाण्या महाराजांना असं कसं करावं, फलाण्यानं असं कसं करावं, शेजाऱ्यांना असं कसं करावं. पण कधीही आपल्या कर्माची समीक्षा कोणी करत नाही. आणि ज्याला सवय लागली, खरं सांगायचं म्हणजे त्रिकाल साधना किंवा संध्या याच सती आलेली आहे. रात्री आणि सकाळी दुपारी एवढ्या 3 संध्या प्रत्येक ग्रस्त्याला दिल्यात. साधकाला नाही. साधकाला तर खूप मोठा आहे, त्याला एक क्षण सुद्धा वेगळा परमात्म्यापासून त्याला वेगळं बोलता येत नाही. साधकानं त्रिकाल संध्या करत असताना त्याच्यामध्ये काय करायचं आहे. आता मंत्र तुम्ही सगळ्यांना पाठ आहे, सगळ्यांनी म्हणतो आपण. त्या मंत्रात भगवंताची स्तुती आणि आपल्या स्वतःला स्मृती उदयाच्या काही वस्तू आहेत, काही ते शब्दप्रभा आहेत. त्याचा मुघम अर्थ असा आहे, ज्यावेळेस झोपेतून सकाळची संध्या असते उठून, त्यावेळेस देवाला आपण प्रार्थना करत असतो की देवा, झोपलो तेव्हा माहीत नव्हता उठणार आहे का नाही, पण उठवलास तू, कोटी कोटी धन्यवाद. परंतु आता हे जे शरीर मिळाले, जन्मल्यापासून मला हे शरीर मिळाले, त्या दिवसापासून आम्हाला कर्म प्रवृत्ती आहे. उगं बसावंच वाटत नाही, काही ना काही करत राहते माणूस. एकटं जर बसला ना, कुणी नसेल तर लांबर असलेल्या माणसाकडे जाऊन तिथं जाऊन बसते, कारण एकट्याला करमत नाही. हे आपला स्वभाव नाही, भगवंताचा आहे. एकलेन कंठे म्हणून त्याचा स्वभाव त्याच्या लेकरात येणार ना, दुसरं काय येणार आहे. त्याचा स्वभाव आपल्याकडे आलेला आहे. परंतु जेव्हा एकट्यामध्ये रममाण व्हायची सवय लागली की परमार्थ झाला त्याचा, त्याला दुसऱ्याची गरज लागली नाही. जो आपण पे रमू लागला आपल्यामध्ये, कीर्तनी सुखी झाले आपण पे, असा शब्द आहे. जो आपल्यामध्ये एकांतामध्ये ज्याला प्रीती वाढली, एकांतामध्ये ज्याचा सर्व विचारांचा अंत झाला, त्याच्या जीवनामध्ये काही करण्यास शिल्लक राहत नाही. सांगायचा येतो की आपण सकाळी जेव्हा परमात्म्याला प्रार्थना करतो तेव्हा, देवा माझं सत्कर्म होऊ दे, माझ्याकडून कुणाच्या मनाला ठेस लागेल असं माझ्याकडून कर्म होऊ देऊ नकोस. आणि तशी वेळ झाली, प्रसंग आला तर मला सजग कर, बाहेरून नाही आतून, कारण दिसणारी प्रत्येक वस्तू तूच आहेस. आणि म्हणून मला विनम्र प्रार्थना तुला करावीशी वाटते की तू कुठल्या असत कर्माला जेव्हा मी प्रवृत्त होईल तेव्हा मला सजग कर. हे सकाळच्या प्रार्थनेतला विषय आहे. दुपारी मध्यांतामध्ये प्रार्थना आहे, ती अशीच आहे, कारण दिवसभर पूर्ण झाल्यानंतर 12 तासात एखाद्या वेळेस चुकू शकतं. 6 तासामध्ये झाल्यानंतर 6 तासाची समीक्षा करायची आहे. 6 तासात मी काय काय केलं, त्याला सिंहावलोकन म्हणतात. जसा सिंह काही अंतरावर चालतो, पाठीमागं पाहतो की मी आलो तिथून काही माझ्या असुरक्षितता आहे का, कोणी पाठीमागून माझ्या एखादा कोणी माझा वैरी येतोय का, त्याची निश्चितता करतो. आणि पुन्हा पुढे पाहतो, पुढे जिथपर्यंत दिसतंय तिथपर्यंत पुन्हा चालतो, पुन्हा पाठीमागं पाहतो, पुन्हा पुढे पाहतो. हे सिंहावलोकन आहे आणि ते आपण केलं पाहिजे. 6 तासात मी काय केले, चुकून एखादी गोष्ट झाली असेल तर भगवंताच्या चरणी आपण प्रार्थना करायची, भगवंता मी बेसावध होतो, चूक झालेली आपणच आपल्या ठिकाणी पाहायची आणि ती त्याच्याबद्दल पश्चाताप करून त्याची पुनरावृत्ती पुन्हा जीवनात होऊ नये याच्यासाठी देवाच्या समोर साक्षीनं प्रार्थना करायची आणि शपथ घ्यायची आहे. संध्याकाळी तेच आहे. चांगले कर्म झाले असतील तर देवाला धन्यवाद द्यायचा आहे. चांगले म्हणजे काय, त्या कर्मातून मला सुख मिळावं अशी जिथं इच्छाच नाही, ज्या सुखाचं समर्पण ज्या ठिकाणी केलेलं आहे ते सत्कर्म आहे. ज्याच्यामध्ये लोकहित आहे, दुसऱ्याचं कल्याण आहे. कुठल्याही कर्मातून ज्यावेळेस सुखाची इच्छा नसेल ते सत्कर्म, सत्कर्माची व्याख्या. आणि तेच कर्म कर्माच्या निवृत्तीला कारण होतं. नाहीतर कर्म शिल्लक राहताना आगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळावे, तया भोगावया यावे देहा एका. मग त्या कर्माचा जसा भोग असेल, परिणाम असेल, तसा देह मिळत असतो. आणि मग म्हणून या मानव जीवनामध्ये निर्माण झालेल्या कर्मातून अनंत जन्म जरी भोगून संपवलं तर ते कर्म संपत नाही, इतकं त्याचं हे होतं.
कर्म बीज शिल्लक राहत. म्हणून ज्ञान अग्नीनं कर्म सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा, जाळून टाकावं लागतं. आता ज्ञान अग्नी लावायचं आणि त्याच्यामध्ये कर्म कसं टाकायचं? कर्म काय आहे माहीत नाही, कर्म साधन आहे. पंचम वेद निर्माते भगवान पांडुरंगाचे अत्यंत प्रिय लाडके असलेले तुकोबाराय सुद्धा म्हणतात, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे याती. आणि हात टेकवतात, मज सोडवी दातारा कर्मापासो दुष्करा. हा दुष्कर आहे, अवघड आहे. कर्म का आपण करत असताना चांगलं दिसतं, परिणाम वाईट झाला की कर्म वाईट होतं. बरेच उदाहरणं आपण बोलून जातो, बरेच आहेत. दादाला माहित आहे ना, ते गुरुमे दादा नाही का फुटवाले, त्यांची गाय, हे बोललो काय की गावाच्या शेजारी महाराज गावकरात घर आहे, म्हणजे जमीन आहे, कोटा केला आणि गाय सांभाळली आपली. गाय सांभाळावी म्हणून त्यांना एक, आता चांगलीच गोष्ट आहे ना, गोरक्षण सगळीकडे आपण सांगतो. हे गाय त्यांनी सांभाळली आणि दुधाची गाय गोठा घालून तिथं ठेवली. धार काढायला गेले, धार काढून झाल्यानंतर धार काढताना एवढे मच्छर चावले त्यांना पायाला, धार काढू देत नव्हते, कारण मच्छर गावकुसात खूप असतात. धार काढून झालेच त्यांच्या मनाला वाटलं आपल्याला एवढे चावालेत, आपण मच्छरदाणी लावतो, ते कछवा छाप लावतो आणि आपण सुरक्षित राहतो. गाईला कोण आहे ते सांभाळणार? त्याने टोपल्यामध्ये भुसकट टाकलं, काही थोडं लिंबाचा पाला धूर केला आणि त्या गोठ्याच्या कडेला ठेवली ना, आली घरला. थोडा वेळ जेवण वगैरे झालं, बसले की लोक पळू लागले इकडं त्याच्या शेताकडे. म्हटलं काय पळाले लोक? गेलं तर एक वासरू जळून गेलं, गाय अर्धी भाजून गेली. ते त्या धुरानं कवा पेटलं की आता त्यांचा भावना काय होती, परिणाम काय झाला. म्हणून कर्म दुष्कर आहे, सांगता येत नाही. आपण चांगलं करतो पण चांगलं होईल का नाही. म्हणून कर्मातून परमात्मा मिळतो किंवा कर्मातून आम्हाला भगवंत मिळेल हे निश्चित सांगता येत नाही. म्हणून कर्म करत असताना केवळ भगवंत बुद्धीने केलं पाहिजे. चांगलं वाईट तुम्हाला माहित, चांगलं झालं तरी तुझं ना, वाईट झालं तरी तुझं. कारण मी कर्माचा करता होणार नाही. ज्यानं कर्माचा करता झाला त्याला मार बसल्याशिवाय राहत नाही. कारण पुढीलाचे ओझे बळिया फुल्या माता घेईजे, मग सांग कान दटीजे धनुर्धरा. हे संसाराचं ओझं संसाराच्या डोक्यावर घालायचं आहे. ऐसे जानने जयासाठी संसार संसाराची ये गाठी, लावोनी बैसवी पाठी मोक्षाश्रय. संसार संसार, कारण देह हा संसाराचा एक नमुना आहे बारका. देहातून केलं जातं कर्म, देहामध्ये रजोगुण तमगुण शिल्लक आहेत आणि म्हणून कर्म प्रवृत्ती आहे. हे कर्म करत असताना प्रत्येक कर्म भगवत बुद्धीनं करायचं आहे आम्हाला. चांगलं झालं तरी देवा तुझं, वाईट झालं तर तुझं, मला काय घेणं आहे. मी फक्त तुझा नौकर आहे, सांगितलेलं काम करणारा. तुझी शक्ती आहे. हे तो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित सेवा. देवा तू या जी काही प्राप्त झालेली साधन सामुग्री आहे याच्याद्वारे तू सेवा घे. कारण आपल्याला देह आणि देह संबंध जी सामुग्री आहे ती सगळी सामुग्री भगवत दत्त आहे, भगवंतानं दिलेली आहे. त्याच्यातून एकतर सेवा होते महाराज. त्या सामुग्रीद्वारे, या देहाद्वारे जी योग्यता आहे, विशेषता आहे, जे आपल्याला समज आहे, त्याद्वारे एकतर सेवा होते. दुसरं काय होतं? दोनच फाटे आहेत बघा. दुसरा होतो भोग. आणि भोग करणारा कर्माचा करता हा बद्ध होतो. कारण भोग हा रोगाला कारण ठरतो. भोगे रोगा जोडोनिया दिले. भगवान सांगतात, आपले महाराज सांगतात, भोग त्याच्या पाठीमागे रोग आहे. सेवा, सेवेचा परिणाम त्याग आहे. कशाचा? सुखाचा. बाकी कशाचा त्याग नसतो. त्याग वस्तूचा होत नाही, त्याग शरीराचा होत नाही, त्याग कशाचाच नाही. ज्याच्या जीवनामध्ये सुखाचा त्याग आहे आणि कर्म प्रवृत्ती आहे त्याच्याद्वारे सेवा होत असते. आणि ती सेवा त्यागाला प्राप्त होते आणि त्याग शांतीला प्राप्त होतो. शांती योगाला प्राप्त करून देते. योग बोधाला कारण ठरतो, बोध प्रेमाला कारण ठरतो. म्हणून आमच्या जीवनामध्ये योग बोध प्रेम, आणि ते प्रेमाचे जेव्हा उदय होतो, प्रेम कशाचं? जो सुरद आहे त्याचं. प्रेम करण्याचे जी अधिष्ठान आहे सर्वांच्या हृदयातून आहे.
सर्व वस्तूतून आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात ना की सगळ्या दिसणारी जी वस्तू आहेत ती मी आहे असं कधी वाटेल का? असं आहे ज्यावेळेस आपल्यातला मी कळतो त्यावेळेस जगातला मी आपोआपच कळलेला असतो. आणि हे कळण्यासाठी आमच्या जीवनामध्ये सेवा व्हावी लागते. सेवा ही सत कळाल्यानंतर होते, नाहीतर केवळ सेवा जर होत नसेल तर भोग होतो. महाराज, भोग काय आहे? माणसं सगळ्याचा त्याग करू शकतात, परंतु मीचा त्याग करू शकत नाहीत. कारण मी ही एक अशी सूक्ष्मतम अशी वस्तू आहे. कारण सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम अशा वेदांतामध्ये शब्दा प्रयोग आहे. त्याच्या पलीकडे नाही, इतके सूक्ष्म आहे की त्याचा ठाव ठिकाणा कुणालाच होत नाही. आणि त्याचं जेव्हा विज्ञान होतं त्यावेळेस सत्कर्म व्हायला लागतं. मग ते काहीही असो, त्याच्या हाताने जगाचा संहार जरी झाला तरी ते सत्कर्म असतं. महाराज, किती मोठं रहस्य आहे, अवघड. आणि म्हणून आम्हाला कर्म प्रवृत्ती किंवा कर्मनिवृत्त होण्यासाठी प्रज्ञा आम्हाला जो प्रभा आहे, जो विवेक आहे, जो प्रकाश आहे, त्याच्यामध्ये आमची स्थिती होणं आवश्यक आहे. आणि म्हणून दिसणाऱ्या जगतामध्ये आम्हाला दोन दिसतं. आणि म्हणून अर्जुनासारखी तुमच्या सगळ्या अंशामध्ये आमचं बोलणं प्रज्ञावादांश असेल. आमचं प्रतिनिधित्व करणारा अर्जुन भगवंताच्या समोर बऱ्याचशा धर्माच्या गोष्टी बोलतोय, परंतु स्वतःबद्दल कधी विचार करत नाही. म्हणून भगवंत सांगतात, देखे विवेकी जी होती ते दोही ते ना सोचती, जे जिवंत आहेत जे मेले. कारण जे दिसतंय जे अदृश्य झालंय दोन्हीचा विचार करत नाही. का? जे होय जाय हे भ्रांती म्हणून. जन्माला येणं आणि मरण ही भ्रांती आहे. कोणी जन्मत नाही मरत नाही. कारण हे कर्माचे आम्ही अधिकारी झालो, कर्ते झालो. कर्म कर्तृत्वाचा मधु ज्ञानोबाराय म्हणतात, कर्म कर्तृत्वाचा मधु, कर्म फळाचा आस्वादू, या दोहीचे नाव बंधू जीवाशिगा. कर्म करता आणि कर्मातून निर्माण झालेलं जे काही चांगलं वाईट फळ आहे ते फळ तर दूर राहते. अगोदरच आपल्याला त्याची जाळाच्या आधी धूर प्यायची सवय असते. माणूस कर्म करू लागले, नाही मी हे करत आहे म्हणता येते, लोकांनी मला वा वा म्हणावं. काल पाहिलं मी तिथं गोशाळेमध्ये मोठाली बॅनर लावलीत. कुणाची आपल्याला निंदा करायची नाही, परंतु कर्माचं रहस्य न कळल्यामुळं तेवढं सत्कर्म करून तेवढा पैसा खर्च करून सुद्धा वाया जातं महाराज. आणि म्हणून हे सांगणारी मंडळी आता जगामध्ये फार कमी आहे, बोललं जात नाही. कारण कर्माचं वर्म कळत नाही, रहस्य कळत नाही. म्हणून नाथबाबा म्हणतात, बाप भाग्य कैसे न कळेची वर्म न सरेची कर्म आरे मुडा. म्हणून कर्म सरतच नाही. कितीही कर्म सारता आपलं जीवन जातं आणि कर्म तसंच शिल्लक राहतं. पुन्हा ते संपवण्यासाठी पुन्हा देह धारण करतो, पुन्हा करतो, ते सरतच नाही, तसंच राहतं. आणखी नवीन नवीन उत्तरोत्तर वाढत जाते. म्हणून हे संपवण्यासाठी एकच आहे की कर्म केवळ सेवाभावानं व्हावं, दुसऱ्याच्या आनंदासाठी, कल्याणासाठी. जिथं किंचित मात्रही ज्या कर्मातून सुखाची इच्छा आहे ते कर्म निवृत्तीला कारण ठरत नाही. ते केवळ बद्ध होतं, बद्ध करतं, बांधून टाकतं तुम्हाला आम्हाला. हे सत्य वाचा आहे, ते तुमची आमची नाही, भगवंताची आहे. आणि म्हणून आमच्या कायेनं वाचेनं मनानं जेवढे काही कर्म करतो आपण, त्याचा जो करता आहे मी म्हणून कोणी, त्याचं तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये विज्ञान व्हावं भगवंताच्या कृपेनं. जरी नाही झालं तरी या प्रवचन सेवेतून एक संदेश ज्ञानोबारायाकडून, भगवंताकडून तुम्हाला आम्हाला, की विवेकी जे होते आपल्या विवेकाचा आपण आदर केला पाहिजे. विवेकानं आपल्याला लक्षात येतं की कोणतं कर्म आम्ही सुखासाठी करतो आणि कोणतं कर्म दुसऱ्याच्या हितासाठी, कल्याणासाठी करतो. ज्या कर्मामध्ये आमची सुख प्रवृत्ती आहे ते कर्म आम्हाला बांधतं, अनंत जन्माच्या दुःखाला आम्हाला घेऊन जातं. कारण सुख बुद्धी हे कर्माचा आणि कर्मफळाचा भोग करायला आपल्याला प्रवृत्त करत असते. आणि भोग हा रोगाला जन्म देतो. आता रोग, सगळ्या रोगांची माय म्हणजे जन्म आहे, त्याला भवरोग म्हणतात. कारण भव म्हणजे जन्माला येणे,
जन्माला येणे हाच रोग आहे मोठा. जन्म झाला, देह धारण असेल तरच कॅन्सर आहे ना, देहच नसेल त्याला कशाला कॅन्सर होत. होय, अशा सगळ्या अनंत जन्माला कारण असलेला देह आहे. आणि म्हणून या देहाला येण्याचं संपवता येतं, मरण चुकवता येत नाही, पण मरण सुधारवता येतं. मरण सुधारवण्यासाठी कर्म स्वातंत्र्य असलेली साधन येऊन तुम्हाला आम्हाला सगळ्यांना प्राप्त आहे. आणि या देहाला सगळ्यांना, जो जो देहाला या आलेला आहे त्या सर्वांना भगवंताने एक स्वातंत्र्य दिलंय. कशाचं तर कर्माच्या रहस्याला जाणून कर्म निवृत्ती करण्यासाठी कर्म करणं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला आवश्यक असलेली सर्व सामुग्री, समज, समय, सामर्थ्य, स्वातंत्र्य सगळ्यांना दिले. म्हणून या देहाला जे स्वातंत्र्य प्राप्त झालं कर्माचं, त्या कर्माचं रहस्य एवढंच आहे की प्रत्येक कर्माच्या पाठीमागलं कर्म करत असताना आपण थोडासा विचार करावा की माझी जी कर्म प्रवृत्ती आहे याच्यामध्ये माझी सुखबुद्धी आहे का. जर असेल तर त्या सुखाचं समर्थन करायचं आहे, समर्पण करायचं आहे. आणि त्या सुखाचं जेव्हा आम्ही समर्पण करू, ते कर्म जेव्हा आम्ही भगवंताला समर्पित करू, तेव्हा त्याद्वारे जे कर्म केलं जाणार आहे ते केवळ सेवा भावानं होणार आहे, जगाच्या कल्याणासाठी होणार आहे. आणि ती सेवा सांगितल्यासारखं त्यागाला प्राप्त होते, त्याग योगाला. आणि योग बोधाला. बोध काय? स्वतःचा बोध आहे. मी कोण? मी तर भगवंताचा अंश आहे, अविनाशी, अविकारी, जन्म मरणातीत असलेला मी आहे. आणि मग अशा देह कोणता देह आहे? या देहावर जर प्रेम करायचं असेल तर सगळ्या जगावर करा, कारण जगाचा एक नमुना आहे छोटासा. देहभाव जेथे विरे ते साधन दिधले पुरे, बापर खुमा देवी वरे, विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठलू रे. त्या भगवंतानं हा देहभाव नाहीसा करण्यासाठी जी आवश्यक असलेली सामुग्री, सामर्थ्य, समज, स्वातंत्र्य, स्वाधीनता ती सगळ्यांना देऊन पाठवलेला आहे. फक्त त्याचा सदुपयोग करायचा आहे आणि आमचं तुमचं सगळ्यांचं जीवन त्या कल्याणाला प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणून भगवंत अर्जुनाच्या निमित्तानं बऱ्याचशा गोष्टी सांगतात, परंतु पहिल्यांदा सांगतात आपण बोलतो, त्या बोलण्यामध्ये जे काही रहस्य दडलेलं आहे त्या रहस्य आमच्या जीवनात उतरवावं. बोलणाऱ्यानं, ऐकणाऱ्यानं, सगळ्यांनी. बोलणं एवढाच परमार्थ आहे, ऐकणं एवढाच परमार्थ आहे, वाचणं एवढाच परमार्थ आहे. हा जो आमचा भ्रामक निश्चय आहे तो आम्ही कुठंतरी दूर ठेवून एकांतात बसून आपला विचार केला पाहिजे. अंतःकरणात उतरलं पाहिजे की नेमकं आता दिवसेंदिवस आमचं शरीर आमच्या हातून चाललंय. कारण मिलिटरीमध्ये असले असल्यानंतर बॉर्डरवर जेवढे अधिक माणसं मारतील तेवढं मोठं सन्मान होतो राजाकडून. सगळ्यात जास्त माणसं मारले सीमेवर असल्यास त्याला परमवीर चक्र मिळतं. आणि तोच ज्यावेळेस रिटायर होतो आणि गावाकडे आल्याच्या नंतर एखाद्याच्या थोबाडीत मारतो त्याला, त्यावेळेस जेलमध्ये टाकतात त्याला. कारण तिथं असल्यानंतर एक स्वाधीनता, स्वातंत्र्य, सामर्थ्य असतं. तसं या मानव देहामध्ये असताना आम्ही जे काही करतो त्याच्यासाठी भगवंतानं फार स्वाधीनता, सामर्थ्य, समज, सामय, स्वातंत्र्य दिले. त्याचा सदुपयोग तुमच्या आमच्या जीवनामध्ये व्हावा आणि आमची कर्म प्रवृत्ती निवृत्त होऊन निवृत्तीच्या वृत्तीमध्ये आम्ही स्थित व्हावं. आम्ही प्रज्ञेत स्थित होऊन जेव्हा केव्हा आम्ही एकमेकाशी बोलू तेव्हा केवळ हितार्थ, सत्य समोर ठेवून आणि प्रज्ञेतून बोलू असं भगवंताच्या चरणी या ठिकाणी वाक्पुष्प समर्पित करतो. भगवंत पुन्हा सांगतात, देखे विवेकी जे होती. तुम्ही आम्ही सगळे विवेकी आहोत. आपल्या प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये विवेकाचा प्रकाश आहे. बुद्धी वेगळी आणि विवेकाचा प्रकाश वेगळा. त्या प्रकाशाचा आदर करायचा आहे, कारण चांगलं वाईट त्याच्यामुळेच कळतं. तोच भगवंत ज्ञानोबा राय म्हणतात तो गणेश आहे. आणि दुसऱ्या वस्तूनं कोणत्याच आपल्याला ते जाणता येत नाही. ते स्वसंवेद्य आहे, त्यानंच त्याला जाणलं जातं, दुसऱ्यानं कळत नाही. म्हणून अंतरंग दुसऱ्या जगाला कुणालाच कळत नाही, पण त्याची आपण साक्षी हवा होतं, आपल्याला कळतं. आपण म्हणजे ते विवेकाचा प्रकाश आहे, ते चैतन्याचा प्रकाश आहे. भगवंताच्या कृपेने तुमच्या आमच्यामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा सदुपयोग करून आम्हाला आमच्या जीवनामध्ये असलेलं जे अविद्या कर्म आहे, अज्ञान आहे, ते नष्ट करायचं आहे. तुकोबाराय ते सांगतात, बीज झाडून केली लाही. ते बीज आहे कर्माचं. आम्हा जन्म मरण नाही. त्यांनी जसं आता आम्हाला जन्म मरण नाही,
असं निश्चयानं ठामपणे सांगितलं ना, आता निश्चिंतीने पावलं विसावा, असा आमच्या तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये परमार्थिक साधकांच्या किंबहुना सर्व मनुष्य जातीच्या अंतःकरणामध्ये ते समाधान, परम समाधान प्राप्त व्हावं आणि आम्हाला सुद्धा म्हणता यावं, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आणि विसावा तेव्हा मिळतो खुंटलिया धावा तृष्णेची. या तृष्णा निवृत्त झाली, इच्छा निवृत्त झाली, निरीच्छ होऊन जेव्हा, निर्द्वंद्व होऊन जेव्हा या महीवर आम्ही राहतो, त्यावेळेस सुखानंद आमच्या हृदयामध्ये स्थिर होतो. अशा प्रकारे भगवंत, संत, ग्रंथ आम्हाला दररोज ओरडून ओरडून सांगत आहेत की कल्याण करून घ्या, साधन स्वातंत्र्य एवढी ही मनुष्यवणी तुम्हाला प्राप्त झाली आहे. त्याच्यामधला प्रत्येक क्षण हे अत्यंत मोलाचा आहे. एका क्षणामध्ये आपल्या जीवनाचं ते परम कल्याण, परम उद्देश सार्थक करून घेता येतो, त्याची सिद्धी करता येते. आणि म्हणून आम्हाला भगवंताने एवढा वेळ दिलाय की त्या वेळेमध्ये आम्ही काही वेळेस आपला जीवनाचा उद्धार करू. एवढी साधन सामुग्री दिली आहे की त्या साधन सामुग्रीद्वारे आम्ही अनंत वेळेस आमच्या जीवनाचा उद्धार करून घेऊ शकतो. आम्हाला एवढी स्वाधीनता, एवढा समज दिलाय, पण त्याचा आम्ही फक्त भोग संग्रह, भोगण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि त्याचा संग्रह करण्यामध्ये वेळ घालवतो. किंबहुना आमचं जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत अन्नाची सगळ्याची व्यवस्था भगवंताने केली, त्याची काळजी करायची गरज नाही. ग्रंथ सांगतात आपल्या समोर असलेलं कर्म करत राहा, पण कर्माचं रहस्य कळून करा, आणि ते सत्य कर्म झाल्यानंतर आम्हाला काही करण्याचं शिल्लक राहत नाही. यम लब्धवा चा परम लाभम मन्यते नधिकम ततः. अशा अंतिम उद्देशाची पूर्तता करून घेण्यासाठी आम्हाला भगवंतानं कर्म स्वाधीनता, स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याचा सदुपयोग व्हावा. आणि आजच्या या दुसऱ्या दिवसाच्या प्रवचन शेवटचं वाक्पुष्प या ठिकाणी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. ज्यांच्या निमित्तानं वर्षश्राद्ध आहे ना, त्यांच्या निमित्तानं ज्या माता माऊलीच्या हातून अनंत अशा अनेक, आता ते दादाला माहीत असेल, त्यांच्या जीवनामध्ये रात्रीच्या 12 वाजता जरी कोणी साधू वारकरी आले तरी त्यांची सेवा करावी, हा त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंतचा भाव होता. आणि तोच वसा सर्व मंडळीनं, मेकले परिवारानं उचललेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कर्मयोग साध्य केला. मी जेव्हा दादा भाऊशी सांगायचे तेव्हा मला लक्षात येत होतं की कर्माचं रहस्य कळाल्याशिवाय अशा प्रकारचं कर्म होत नाही दादा. कारण केवळ भगवंताची साधन सामुग्री आहे आणि ती भगवंताच्याच लेकरासाठी वापरायची आहे. माझं काय आहे देवा, हे करून घेण्यासाठी मला निमित्त केलंस. अशा प्रकारची निश्चयात्मक बुद्धी झाल्यानंतरच माणूस इतकं स्वच्छ कर्म करू शकतो. आणि म्हणून त्यांच्या चरणी मी साष्टांग कोटी प्रणिमात करतो आणि झालेली जी हे प्रवचन सेवा आहे त्यांच्याही चरणी समर्पित करतो. त्यांच्या पश्चात असलेला हा मेकले परिवार, त्यांनी जो साधू संतांच्या सेवेचा वारसा त्यांना दिलेला आहे तो पूर्णपणे सांभाळण्यासाठी भगवंतानं सात्विक सामर्थ्य, शारीरिक सामर्थ्य, म्हणजे वैचारिक सामर्थ्य द्यावं आणि त्याद्वारे त्यांनाही भगवंताच्या लेकराची, ग्रंथांची, संतांची सेवा करण्यासाठी विवेकाचा प्रकाश द्यावा. भगवंता सगळ्यांचं कल्याण हो. विठाला 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 विठाला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल.